सकाळची वेळ. तांबडं फुटायला लागलं होतं. जसजसा दिवस वर येईल तसं कोंबडं बाग देत होतं. सर्वजण आपापल्या धुंदीत काम करीत होते. कोण अंगणात पाणी मारत होतं तर कोण म्हशीची धार काढत होतं. वातावरणात एकदम नीरव शांतता होती. मारुतीच्या मंदिरातील देवळाची घंटा वाजत होती. सर्वजण कसं आपापल्या कामात व्यस्त दिसत होते. काही वेळ गेला. महिलांची सकाळी नाश्ता करायची लगबग चालू होती. तेवढ्यात एक मेसेज धडकला. आपल्या वस्तीवरील चिंत्याचा अपघात झाला. चिंता म्हणजे सर्वांच्या काळजातला, सर्वांची कामं करणारा मुलगा होता. त्याने सर्वांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. बापाला तोही एकुलता एक होता. अख्खी वस्ती रडायला लागली. प्रत्येकजण विचारपूस करू लागला. चिंत्याला काय झालं? त्याला लागलं तर नाही ना? तो बरा आहे ना? असा कसा अपघात झाला? एक ना अनेक प्रश्न निरोप घेऊन येणाऱ्या मुलाकडे विचारले जात होते. लगबग सुरू झाली. अरे गाडी आण रे, चावी बघ कुठे आहे, चल चल लवकर चल. आई रडायला लागली. वडील हुंदके देत स्वतःला सावरत अपघाताच्या दिशेने निघाले. तोपर्यंत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला चिंत्या. त्याला कोणी हातच लावला नव्हता. तो आपला व्हिडिओ बनवण्याच्या नादात होता. त्या गर्दीत त्याचे वडील धावत पळत आले. अरे चिंत्या, काय झालं रे? चिंत्याचा श्वास चालू होता. तसं त्याला ॲम्ब्युलन्समध्ये तालुक्याच्या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी गाडी घेऊन निघाली. 80च्या स्पीडने गाडी मेन चौकात आली. बघतो तर काय, एका माथेपिरू माणसाची गाडी आणि ट्रकवाल्या माणसाची भांडणं चालली होती. दोघेही मागे सरायला तयार नव्हते. ते पाहून शेवटी चिंत्याचा बाप खाली उतरला आणि मोठ्याने ओरडू लागला. अहो, माझं पोरगा मरणाच्या थारोळ्यात मरण यातना भोगतंय. दोघांनी समजून घ्या, ॲम्ब्युलन्सला वाट करून द्या. पण त्याचंही त्यांनी ऐकलं नाही. वाद वाढतच राहिला. वडिलांच्या अंगात अगदी पाणी पाणी झालं. एकीकडे चिंत्या आणि एकीकडे समाजातील विकृत असणारी माणसे. अशा परिस्थितीत देखील असे कसे वागू शकतात ते? याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं. अखेर त्याचा बाप चौकात उभा राहिला आणि प्रत्येकाला गाडी काढा, गाडी काढा असं म्हणत स्वतः गाडी बाहेर काढली आणि पुन्हा एकदा ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या दिशेने धावू लागली. चिंत्या मात्र अंतिम श्वास मोजत होता. त्याच्या वडिलांनाही काय करायचं समजत नव्हतं. बापाचं कर्तव्य मात्र त्यांनी पूर्ण जोपासलं होतं. गाडीत बसून देवाला एकच मागणी मागत होता, माझ्या चिंत्याला काही होऊ नये. तसे त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जसजसा चिंत्या उचकी द्यायला लागला तसतसा बाप आणखी ढसाढसा रडायला लागला. काही अंतरावर असणारं हॉस्पिटल त्यांना मंदिरासारखं भासत होतं. शेवटी ड्रायव्हरनेही आपला पूर्ण ताबा सांभाळला. गाडी भरधाव वेगानं धावत होती. अखेर गाडी हॉस्पिटलमध्ये पोचली. तिथेही लगबग चालू झाली. क्षणाचाही विलंब न करता त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरही पळत होते. पण एका बापाचं नशीब फुटलं. त्या मुलाला डॉक्टरने हात लावला आणि चिंतेने जीव सोडला. कोणाचं इथे चुकलं माहीत नाही. देव चुकला की माणसं चुकली की माणुसकी हरवली आणि ही विकृती जन्माला आली. जगणारा चिंत्या केवळ विनाशकाली विपरीत बुद्धी असलेल्या 2 माणसांमुळे गेला होता. ते भांडतच राहिले नसते तर चिंता अगदी वेळेत हॉस्पिटलमध्ये पोचला असता आणि त्याला जीवनदान मिळालं असतं. डॉक्टरांनी त्याला चेक करायला घेतलं. त्यावेळी डॉक्टरांनी सॉरी म्हणत, थोडा लेट झाला तुमच्याकडून, तुमचं पोरगं बचावलं असतं म्हणाले. संपूर्ण वस्ती हळहळली. चिंत्या अवघ्या 15 वर्षाचा पोरगा होता. परंतु आज त्याला ट्रॅफिकसारख्या समस्यांमुळे आणि माणसांच्या विकृतीमुळे त्याचा घात केला होता. त्याचा बाप आजही चौकात जातो आपल्या त्या चिंत्याची आठवण काढत. त्या चौकात ज्या ठिकाणी त्यांना वेळ झाला होता त्याच ठिकाणी तो ट्रॅफिक हवालदार सोबत
काम करतो, जेणेकरून आपला मुलगा तर वाचला नाही, पण इतरांचाही कोणाचा जीव जाऊ नये हीच धारणा मनात ठेवून तो चौकात आजही उभा असतो. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर